नमस्ते नमस्कार. आपल्या यूट्यूब चॅनल सोनल लाईफस्टाईलमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तर आज मी तुम्हाला एकदम झटपट आणि चकाचक अशी आपली लादी कशी क्लीन करायची, जे कानाकोपरे असतात, जे काळे डाग झालेले असतात, अशा खूप कधी कधी असं वाटतं की आपण रोज फरची पुसतो, पण आपण जेव्हा मॉपने पुसतो तर एका साईडला तुम्ही पाहिलं असेल ती काळे डाग वगैरे असं कोपरा वगैरे काळा हा झालेला असतो. तर त्याचीच आता आपल्याला डीप क्लिनिंग करायची आहे. तर ती आता डीप क्लिनिंग कशी झटपट करायची, त्याच्यासाठी मी काय सोल्युशन बनवणार आहे ते सुद्धा तुम्हाला दाखवणार आहे. आणि आता पाडवा येते म्हणून पाडव्याची क्लिनिंग तर झालीच पाहिजे. तर त्याच्यामुळे मी आधी जे आजूबाजू डाग आहे काळे झालेले ते क्लीन करणार आहे. तर ते कशा पद्धतीने मी क्लीन करते ते तुम्हाला दाखवते. चला मग त्याच्यासाठी आपण सोल्युशन काय मी बनवते ते दाखवते. तर इथं मी घेतला आहे 1 चमचा मोठा खायचा सोडा आणि थोडंसं अजून टाकणार आहे, कारण की आपल्याला जेवढे जिथं डाग काढायचे तेवढे त्यानुसार घ्यायचं क्वांटिटी. आणि खायचा सोडा घेऊन झाल्यानंतर लायझॉल आहे ना, तर तो सुद्धा आपल्याला 1 ते 1.5 चमचा घ्यायचा आहे. तर मी इथं हा लायझॉल हे घेऊन घेते आहे आणि याचं मिश्रण आपण तयार करणार आहोत. तर हे तुम्ही पाहू शकता, इथे मी पूर्ण 1 चमचा आणि परत अजून अर्धा टाकलेला आहे. तर याचं मिश्रण करून तुम्ही ही एक केमिकल तयार करायचं आहे. तर इथं पाहू शकतात किती फसफसतं हे मिश्रण. तर आपलं एकदम परफेक्ट रेडी झालं असं समजायचं. तर हे मिश्रण आता आपण यूज करू. कशा प्रकारे यूज करायचं दाखवते. तर इथं पाहू शकता, हे बघा, हे काळे डाग झालेले असतात. तर आपण काय करायचं, तर हे मिश्रण मी आता इथं जेवढं काळे साईड कॉर्नर आहेत ना काळे झालेले, तिथं आम्ही हे मिश्रण टाकून घेणार आहे. तर अशा पद्धतीने चमच्यानेच टाकून घ्यायचं आपल्याला, कारण की तिथं ते पडलं पाहिजे आणि ते केमिकल एकदम रिॲक्शन करेल तिथे. आपण जेव्हा फरशीवर जिथं काळे कॉर्नर आहेत ना झालेले, तर ते निघण्यासाठी. आणि त्याच्यानंतर आपण हे टाकल्यानंतर मग आपण जो ब्रश आहे आपला खराब झालेला, त्या ब्रशनं असं घासायचं एकदम. तर एकदम असे साईडचे जे किनार असतात ना, आपण जे नाही मॉपने पुसू शकत, तर ते असं घासायचे, व्यवस्थित घासून घ्यायचं. आणि तिथून पाहू शकता किती काळपटपणा बाजूला येतं आहे. तर असं काळं सर्व साईडला निघून येतं आहे. तर मी व्यवस्थित हे सर्व घासून घेणार आहे. अशा प्रकारे घासाल तर साईडचं पूर्ण ब्लॅक आहे ना, तर एकदम झटपट असं निघणार आहे. आपल्याला अजिबात वेळ लागणार नाही आहे. आणि आपण कधी किती काय करतो, मग आपण पुसतो, रोज पुसतो, तरी काळं कसं होतं. पण कधी ह्या गोष्टी, ह्या साईडच्या गोष्टी अशा पद्धतीने क्लीन झाल्या पाहिजे. आपण ही महिन्यातून अशी क्लीन करू शकतो, डीप क्लिनिंग आपल्या लादीची. तर मी अशी करत असते माझ्या लादीची डीप क्लिनिंग. तर तुम्हाला आज मला तुमच्यासोबत शेअर करायची होती. आणि ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्या नक्की मी अजून छान शेअर करेल तुमच्यासोबत, ज्या मला माहिती आहे त्या. तर इथे छान मस्त मी आता हे साईड कॉर्नर आहे ना, काळे झालेले डाग, सर्व घाण झालेलं काळवटपणा, तो सर्व घासून घेतलेला आहे. आणि ब्रशने घासून घ्यायचं असं कॉर्नरला. इतकं पटकन निघतात, अगदी इझी निघणार आहे. तुम्हाला हे 15 ते 20 मिनटं फक्त हॉल जर करणार तर 15 ते 20 मिनटं लागणार. त्याच्यानंतर आपण ओला कपडा घ्यायचा आणि त्या ओल्या कपड्याने असं पुसून काढायचं हे कॉर्नर. तरी तर पाहू शकता, आधीच तुम्ही दाखवलं होतं मी सुरुवातीला किती काळं झालेलं होतं, आणि आता तुम्ही पाहाल तर किती व्हाईट आलेलं आहे. तिथं व्हाईट दिसते, तुम्ही पाहू शकता. नाही तर आधी किती कॉर्नर काळे होते. तर अशी मी ही क्लिनिंग करत असते. आणि तुम्हाला नक्की आवडली असेल तर तुम्ही पण तुमच्या लादी अशी क्लीन करू शकता. अगदी परफेक्ट लादी क्लीन होते आणि चकाचक दिसेल, आणि आपलं घर एकदम टापटीप दिसेल. आणि पाडव्याची तर अशी तयारी झालीच पाहिजे. आणि मी अशा प्रकारे ही क्लिनिंग केली आहे. तर मला तर फार भारी वाटलं की इतकी छान क्लिनिंग झाली आहे, तुम्ही पाहू शकता. आणि तुम्हाला पण आवडेलच नक्की, आणि तुम्हीसुद्धा ट्राय करा तुमच्या घरासाठी. त्याच्यानंतर मग मी आता पटकन झालं तर साईडचे कॉर्नर माझे सर्व घासून झालेले आहे. त्याच्यानंतर मग मी लादी पुसायला घेतलेली आहे. मग जे मध्ये डाग होते ना, ते सुद्धा मी घासून घेतले. त्याच्यानंतर मग ही पूर्ण मी लादी आता अशी पुसून घेत आहे. आणि लादी पुसून झाल्यानंतर मी तुम्हाला पूर्ण एकदा फायनल माझी लादी कशी दिसते ते तुम्हाला दाखवणारच आहे. आणि पटापट ही लादी पुसून घेतल्यानंतर मग मी तुम्हाला दाखवेनच सर्व. आणि जेव्हा बघा तुम्ही पाहत असाल तर साईड कॉर्नर वगैरे काळे होत असतात, तर आपण विचार करतो की हे अरे बापरे, आपण तर नेहमी रोज लादी पुसतो, मग हे साईडचे कॉर्नर इतके काळे कसं काय, म्हणजे आपल्याला काही समजत नाही. पण मॉप आपल्या साईडला जात नाही, त्याच्यामुळे व्यवस्थित ती साईड कॉर्नर पुसले जात नसतात. त्याच्यामुळे आपले साईड कॉर्नर हे काळे
होऊन जातात. त्याच्यामुळे ते साईड कॉर्नर व्यवस्थित क्लीन झाले पाहिजे आणि आपल्याला एवढा वेळ नसतो, तर महिन्यातून सुद्धा तुम्ही हे साईड कॉर्नर असं एक फॉर्म्युला, लिक्विड फॉर्म्युला असा बनवून तुम्ही तो क्लीन करू शकता. तर अशा पद्धतीने हा फॉर्म्युला क्लीन करून आणि तुम्ही हा साईड कॉर्नर व्यवस्थित क्लीन करता. चला मग दाखवते तुम्हाला पूर्ण. तर तुम्ही फायनल लुक पाहाल फरशीचा, तर किती लादीत चकाचक दिसत आहे आणि एकदम परफेक्ट क्लीन झाली आहे. तर अशा पद्धतीने मी माझ्या लादीची क्लिनिंग करत असते. नक्की तुम्हाला आय होप हा व्हिडिओ आवडला असेल आणि असेच व्हिडिओ मी तुम्हाला क्लिनिंगचे नवीन घेऊन येत राहील. तर नक्की मला सांगा कमेंट करून की तुम्हाला हा डीप क्लिनिंगचा व्हिडिओ कसा वाटला आणि आवडला की नाही, नक्की मला सांगा. तुम्ही पहिले अगदी आपण 15 ते 20 मिनिटामध्ये साईड जे कॉर्नर असतात ना आपले, ते अगदी छान क्लीन करू शकतो. आणि इतकं आधी तुम्ही पहिलं काळं वगैरे होतं, जसं धूळ वगैरे त्यांनी घाण झालेलं होतं. आणि आपण जेव्हा मॉपने पुसतो ना तेव्हा साईडला पुसतो, पण ते किनार आहे ना जी साईडची, तर ती अजिबात निघत नाही. तर ती किनार व्यवस्थित स्वच्छ झाली तर आपली फरशीसुद्धा एवढी छान क्लीन दिसते. आणि मग मी तीच आज क्लिनिंग केलेली आहे आणि इतकी झटपट झाली तुम्ही पाहिलं. आणि ते सोल्युशन लायझॉल आणि खायचा सोडा वापरून केलेलं आहे. पटकन एवढं छान निघालं ना, पटकन काहीच मेहनत करावी लागली नाही. लहान ब्रश घेतला आपला खराबवाला, तर तो पटापट घासला तर पटकन निघायला सुरू झालं. आणि हे सोल्युशन इतकं यूजफुल आहे ना, तुम्ही नक्की ट्राय करा आणि तुमची फरशीसुद्धा एकदम क्लीन करा, चकाचक करा. पाडव्यासाठी आपलं घर एकदम छान क्लीन करा. चला मग आज हा छोटासा माझा व्हिडिओ आवडला असेल त्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.